छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल आरणमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरातील असलेल्या आरणमाड येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल आरणमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दरवर्षी सालाबादाप्रमाणे घेण्यात येत असतो। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जात असते। तर संस्थेचे चेअरमन श्री सुभाषदादा देवरे यांच्या माध्यमातून मुलांना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण दिले जात असून शिक्षणाबरोबरच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध स्पर्धेतून प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने या ठिकाणी स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात येत असतो। तर यावेळेस विद्यार्थ्यांनी आपले कला नृत्य या ठिकाणी सादर केले। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणरायाचे या ठिकाणी नृत्य सादर करण्यात आले। तदनंतर या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित कला सादर केल्या। तदनंतर लहान लहान चिमुकल्यांनी देखील आपल्या हिंदी मराठी गाण्यांवर आपली कला सादर केली। यावेळेस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान सत्कार गौरवण्यात आले, त्यांना प्रोत्साहित करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, चेअरमन श्री सुभाषदादा देवरे, संचालक श्री प्रफुल्ल शिशोदे, प्राचार्य MP पवार, समन्वयक श्री SB पाटील, सौ अश्विनी देवरे व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी वृंद, पालक, विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकॅडमिक सर्व ॲक्टिव्हिटीज मला मॅडमनी पण सांगितल्या। जेव्हा इन्व्हिटेशन दिलं तेव्हा मी सांगितलं होतं की मी नक्की येणार आहे आणि मी आज आले। मला खूप छान वाटलं। इथला आवडलेली एक गोष्ट की इथला जो तलावाचा हे आहे, मी पुन्हा येईल हे पाहायला आठवणीने। घोड्यावर स्वार होऊन आलेले शिवाजी महाराज, त्यांना दिलेली मावळ्यांनी वंदना आणि भारताची विविधतेतली एकता हे दर्शवणारं या वर्षीचं ॲन्युअल डेचं थीम, या थीमसाठी माझ्या शुभेच्छा। आणि या कार्यक्रमामध्ये किंवा या शाळेमध्ये जी विद्यार्थी आहेत, मॅडमनी सांगितलं की ग्रामीण भागाला फोकस केलं आहे आम्ही। मला खूप आनंद आहे की CBSE माध्यमातून शिकणारी ही मुलं आणि ही मुलं पुढे जाऊन काहीतरी नक्की बनणार आहेत आणि जी फॅसिलिटी बाहेर पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्यांना मिळते त्या सगळ्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न ही संस्था करते। या संस्थेचं कार्य खरोखर कौतुकास्पद आहे। या संस्थेबद्दल म्हणजे खरंच शब्द कमी आहेत माझ्याकडं, कारण मला माहीत नाही ही संस्था नफ्यात किती चालत असेल। प्रत्येक गोष्ट नफ्यात चालवली जातेच असं नाही, पण विद्यार्थ्यांचं करिअर घडवणारी ही संस्था खरोखर अभिनंदनाला पात्र आहे। आणि इथल्या सगळ्या माझ्या बालचमूंना माझ्या खूप शुभेच्छा आहेत। आयुष्यात एक्सलन्स गाठा तेव्हा माझ्यासारखं कुठेतरी इथे उभारायला मिळतं। मला आठवतंय की नगरपालिकेच्या, आता आपण महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या शाळेत शिकलेली मुलगी जर महानगरपालिकेची कमिशनर होऊ शकते, तर आपल्या इथे एवढं दर्जेदार शिक्षण मिळणारी ही सगळी मुलं निश्चित खूप मोठ्या उंची गाठू शकतात। आणि या संस्थेचा, या इथल्या शिक्षकांचा या मुलांना घडवण्यामागची जी तळमळ आणि त्यांच्या मागची जी मेहनत आहे ती निश्चित फळाला येईल आणि या ग्रामीण भागातली जास्तीत जास्त मुलं मोठ्या संख्येनं खूप चांगल्या ठिकाणावर असतील, खूप चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतील। या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या शुभेच्छा। धन्यवाद।